राजेश ढोले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव. रिपब्लिकन वार्ता न्यूज वृत्तपत्र वाहिनीचा 4था वर्धापन दिन पूर्णा येथे साजरा. रिपब्लिकन वार्ताच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर झाकीर हुसेन सभागृह इक्बालनगर पूर्णा जिल्हा परभणी इथं झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना राजकीय, पत्रकार तसेच सामाजिक योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर जयप्रकाश मोदानी, पूर्णा जिल्हा परभणी, प्रमुख अतिथी तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभिमान पवार समन्वयक रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक, डॉक्टर अनिल आठवले सर कार्यकारी संपादक, सलीम सय्यद सर व्यवस्थापक, सुनील आठवले, रवींद्र कुमार गायकवाड विदर्भ उपसंपादक, राजेश ढोले आयोजक, सलीम सय्यद सुहागनकर फुलंब्री औरंगाबाद, प्रतिनिधी अकबर शाह, अनिल कळंके नाशिक, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, एडिटर विभागाचे युवराज हंगेकर केळापूर यवतमाळ, प्रतिनिधी हनुमान लसंते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजचा रिपब्लिकन वार्ताचा 4था वर्धापन दिन या पूर्णा नगरीच्या चळवळी केंद्रामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. मला वाटते नाशिकमध्ये सुरू झालेलं हे रिपब्लिकन वार्ताचं वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी संपूर्ण महाराष्ट्र काबीज करत आहे आणि महाराष्ट्राची जनता, समूह, श्रमिक, मजूर, वंचित समूह सर्व घटक या आमच्या रिपब्लिकन वार्ताला भरभरून अशी साथ देत आहे. म्हणूनच आमचा रिपब्लिकन वार्ताचा हा वृत्तपत्राचा जो वर्धापन दिवसेंदिवस हा मोठ्या दिमागदार डौलाने हा अत्यंत चुरशीच्या पद्धतीने हा साजरा होत आहे. मला वाटते या पूर्णा नगरीमध्ये पहिला वर्धापन दिन हा नाशिकमध्ये, दुसरा हा नाशिकमध्ये झाला आणि तिसरा वर्धापन दिन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरीमध्ये झाला आणि हा 4था वर्धापन आज पूर्णा नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला जे काही प्रमुख उपस्थिती लाभलेली गणमान्य व्यक्ती तसेच या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त ज्या आमच्या रिपब्लिकन वार्ताने ज्यांना समूहाने त्यांना या ठिकाणी पुरस्काराच्या मानकरी ठरलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला. असे सर्व पुरस्कार ते या ठिकाणचे प्रमुख वक्ते, प्रतिनिधी, प्रमुख अतिथी आणि या ठिकाणी आमचे जे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचे स्वागत सर यांनी अत्यंत मोठ्या पद्धतीने, साजऱ्या पद्धतीने हा उत्साह साजरा केला. तर या सर्वांचे मी या ठिकाणी उपस्थित राहून आपण सर्वांनी सहकार्य केलं, या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. सर्वांनी हा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने साजरा झाला. याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. सर्व पाहुण्यांनी, सर्व प्रतिनिधी यांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद